हाय हॅलो नमस्कार, मी दीप्ती. तर माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आता सकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 5:30 आणि आम्ही सगळे रेडी होऊन चाललेलो आहोत देवदर्शनासाठी. तर कुठे जाणार आहोत यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आता आम्ही इथं नाश्त्याला थांबलेलो आहोत. नाश्ता वगैरे करून झाल्यावर आम्ही पुन्हा निघालो आणि येऊन पोचलो सांगलीच्या गणपती मंदिरामध्ये. सांगलीतील गणपती मंदिर हे 1843 मध्ये सांगली रियासतचे पहिले शासक अप्पासाहेब पटवर्धन यांनी बांधले होते. हे मंदिर सांगली शहरात असून कृष्णा नदीच्या काठावर स्थित आहे. मंदिरातील गणेशाची मूर्ती जागृत मानली जाते आणि येथील शांत वातावरण भाविकांसाठी आकर्षणांचे केंद्र आहे. गणेश चतुर्थी आणि इतर सणांच्या वेळी येथे विशेष पूजा व सोहळे आयोजित केले जातात, ज्यात स्थानिक लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अगदी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवलेला आहे आणि तिथे गेल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते. खूप छान असं मंदिर आहे. मी आतलं शूटिंग काही घेऊ शकले नाही कारण आतमध्ये शूटिंग घेण्यासाठी अलाउड नव्हतं. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही पुन्हा निघालो कर्नाटकातील यड्डूर या गावी. कर्नाटकातील यड्डूर येथील श्री वीरभद्र मंदिर हे एक अतिशय जागृत आणि प्राचीन देवस्थान आहे. हे मंदिर बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील यड्डूर या गावात कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे. हे कोल्हापूरपासून साधारण 65 किलोमीटर आणि बेळगावपासून 94 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर भगवान शिवांचे अवतार श्री वीरभद्र आणि भद्रकालम्मा यांना समर्पित आहे. येथील शिवलिंगाला श्री विरूपाक्षलिंग असेही म्हटले जाते. या मंदिराची स्थापना 12व्या शतकात वीरशैव श्री कडसिद्धेश्वर यांनी केली होती. हे मंदिर सुमारे 800 ते 1000 वर्ष प्राचीन असल्याचे मानले जाते. पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर आल्यावर हे मंदिर अनेकदा पाण्याखाली जाते. हे पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. ही आहे मंदिराच्या जवळच असणारी कृष्णा नदी. देवदर्शन आणि नदीवर जाऊन येईपर्यंत महाप्रसादाची वेळ झाली होती. मग आम्ही महाप्रसाद घेतला. आमटी, भात आणि खीर असा महाप्रसाद होता. हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे मंदिर एक प्राचीन आणि जागरूक स्थान असल्याने तेथील गोशाळेत गायींचे संगोपन अतिशय श्रद्धेने केले जाते. गोशाळेतील गायींच्या दुधाचा वापर मंदिरातील देवांच्या अभिषेकासाठी आणि इतर धार्मिक कार्यांसाठी केला जातो. सकाळी गायीची पूजा करणे आणि त्यांना चारा देणे हा येथील नित्यक्रमांचा भाग आहे. मंदिरात येणारे भाविक गोशाळेला भेट देऊन गायींना चारा देऊ शकतात किंवा गोग्रास अर्पण करू शकतात. अनेक भाविक आपल्या नवसाच्या पूर्तीसाठी किंवा शुभ प्रसंगी गोशाळेला दान म्हणून चारा किंवा आर्थिक मदत देतात. या गोशाळेचे व्यवस्थापन मंदिर ट्रस्टद्वारे केले जाते. येथे प्रामुख्याने देशी गायींचे जतन करण्यावर भर दिला जातो. गायींना खाऊ घालून झाल्यावरती आम्ही पोचलो आदमापूरला बाळूमामांच्या दर्शनासाठी. तिथे जास्त काही गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला अगदी 20 ते 25 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं. चिटकला का कॉइन? चिटकला का रे वा?
मंदिराच्या बाहेरच घोंगड्याचं दुकान होतं, तेथून एक घोंगडं घेतलं आणि सगळ्यांसाठी प्रसाद घेतला. तेथून आम्ही निघालो कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराकडे, पण तिथलं मी काही शूटिंग घेऊ शकले नाही कारण माझी बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.